नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मशास्त्रात पिंपळाला अश्वत्थ म्हटलं जातं. अश्वत्थ म्हणजे जो लवकर संपत नाही, म्हणजेच कायम टिकतो. तसेच पिंपळाच्या मुळाशी ब्रह्मदेव, खोडात श्रीहरी विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान भोलेनाथ वास करतात. म्हणूनच पिंपळाची पूजा केली तर तिन्ही देव आपल्यावर प्रसन्न होतात. भगवद्गीतेत कृष्ण स्वतः म्हणतात, वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे. त्यामुळे पिंपळाची पूजा ही थेट भगवान श्रीकृष्णांपर्यंत पोहोचते. आणि भगवान श्री हरी विष्णू हे भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप आहेत. तर 25 जुलै 2026 रोजी येत आहे देवशयनी आषाढी एकादशी. आणि एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित तिथी असून आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर व्हावेत आणि त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा, यासाठी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे, एक सेवा करायची आहे. आता कोणता उपाय करायचा आहे याविषयीच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. तर ज्या ठिकाणी चॅनलचं नाव दिसत आहे त्याखाली एक अगदी छोटासा त्रिकोण दिसतोय, त्यावर क्लिक करा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या. धन्यवाद.